युतीतील घटक पक्ष असलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची आढावा बैठक संपन्न। युतीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाला जागा न सोडल्यास स्वबळावर निवडणुका लढवण्याचा घेण्यात आला ठराव। महायुतीचा घटक पक्ष असलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या जिल्हाध्यक्षपदी भाई दिलीप खरात यांची निवड झाल्यानंतर आज पहिल्यांदाच बुलढाणा येथे आढावा बैठक घेण्यात आली। या बैठकीत महायुतीतील पक्ष शिवसेना, भारतीय जनता पार्टी या दोन्ही मोठ्या भावांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाला स्थानिक स्वराज्य संस्थेत सोबत घ्यावे व जिल्ह्यातील काही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत उमेदवाऱ्या देण्यात याव्या, अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने जिल्हाभरात स्थानिक स्वराज्य संस्था स्वबळावर लढणार असल्याचा ठराव देखील या बैठकीदरम्यान घेण्यात आला। यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे जिल्हा संपर्क प्रमुख बाबासाहेब जाधव, जिल्हाध्यक्ष भाई दिलीप खरात, भैयासाहेब पाटील, इंजिनियर मोरे, हिम्मतराव जाधव, बाळू आहिरे, किशोर सरकटे, मुरलीधर गवई यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। राखीव जागा आहेत, मग त्या सर्व गटातील असतील, जिल्हा परिषद असतील, पंचायत समिती असतील, नगरपालिका असतील, या गटावर आम्ही आमच्या सोबत असलेले सर्व जाती धर्मातील लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी करणार आहोत। सर्वांना त्या ठिकाणी वाटा देण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी करणार आहोत। कारण रिपाई हा काही मागासवर्गीयांचा बुद्धिस्टांचा पक्ष नाही। आमच्या पक्षामध्ये या ठिकाणी सर्व जाती धर्माचे लोक, मुस्लिम समुदाय, मराठा समुदाय आणि सर्व जाती धर्माचे लोक आहोत, त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी करणार आहोत। ओबीसी बांधव सुद्धा या ठिकाणी आमच्या सोबत मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जुडलेले आहेत। आज तुम्ही बघितलं असेल की मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी मीटिंग होऊन इतर पक्षातील मंडळींनी, तरुणांनी आमच्या ठिकाणी प्रवेश घेतलेला आहे। येणाऱ्या काळामध्ये आम्ही सक्रिय सहभाग घेऊन या ठिकाणी दिवाळी झाल्यानंतर आम्ही पक्षाची नवीन बांधणी या ठिकाणी करणार आहोत। पक्षाच्या वतीने जनसंपर्क मेळावे आम्ही या ठिकाणी घेणार आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये आरपीआयला सोबत जर घेतलं तरच या ठिकाणी महायुती पक्ष जो महायुती आहे ती सत्तेत जाणार आहे। आम्हाला डावलून ते सत्तेत जाऊ शकत नाही। त्यामुळे माझी विनंती आपल्या माध्यमातून महायुतीतील घटक पक्षांना राहणार आहे। आरपीआयची जी कोर कमिटी आहे, लवकरच कोर कमिटी या ठिकाणी जाहीर केल्या जाईल। त्या कोर कमिटीच्या माध्यमातून आपण कोर कमिटीशी संपर्क साधावा आणि येणाऱ्या निवडणुकीला महायुती म्हणून सामोरं जर जायचं असेल तर आपण आम्हाला सोबत घ्यायचं असेल तर आपण संपर्क साधा, अन्यथा आम्ही आरपीआय गट आठवले साहेबांच्या आदेशाने, कार्याध्यक्ष बाबूराव कदम साहेब यांच्या आदेशाने आणि जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ मंडळी यांच्या आदेशाने आम्ही इथल्या सर्व निवडणुका या स्वबळावर आम्ही लढणार आहोत असं या ठिकाणी जाहीर करतो।